ती व्यक्ती शपथ मला माहित नाही त्या व्यक्तीबद्दल बोलले की माझं गाव मला हसू का येतंय, सॉरी. त्या व्यक्तीबद्दल मी नाही नाव घेऊ शकत त्या व्यक्तीचं, बट ती व्यक्ती खूप भारी आहे यार. मीन्स इतकी वर्ष झाली, अजूनही ती व्यक्ती माझी वाट बघते. का? कशासाठी? इवन आय डोंट नो. आणि ह्या कलियुगमध्ये, या स्वार्थी जगात मे बी असं होऊ शकतं, हे मी ट्रस्ट करू शकत नाही. बट आज भी वो लड़का मेरे लिए इंतजार कर रहा है अँड ही नोज एव्हरीथिंग अबाउट माय लाईफ. मी माझ्या पास्टमध्ये काय काय केलंय किंवा काय काय घडलंय माझ्यासोबत, मी काय डिसिजन घेतले होते, त्यातनं चुकले किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. बट तरी त्याचं एकच म्हणणं आहे, मेरे को तेरे पास से कुछ लेना देना नाही आहे, बस आय नीड यू. आणि मी त्याला सांगितलं की यार, हा मी आधीसारखी नाहीये, तर तू काय भेटणार आहे तुला माझ्यासोबत राहून किंवा लग्न करून. बट त्याचं एकच म्हणणं आहे आधीपासनं आणि आत्ताही, की फक्त तू एकदा हा बोल, बस तू एक बार हाँ बोल कि मेरे को आपके साथ शादी करनी है, मैं तेरे लिए आपकी दुनिया से लड़ लूंगा, मुझे तेरे पास से कुछ लेना देना नहीं है, मुझे बस तेरे से मतलब है, मैंने तेरे साथ सपने देखे जो तेरे साथ ही पुरे करणे. आणि मी त्याला दरवेळेस सांगत असते की भाई तू लग्न कर, का करत नाहीयेस, का स्वतःची लाईफ स्पॉइल करतोय. बट त्याचं असं म्हणणं आहे की नाही, करायचं तर तूच पाहिजे मला, नाहीतर मी असंच राहीन तुझ्या आठवणीत, तुझ्या आठवणीतच राहायचंय मला. आणि मी तसंच राहीन सिंगल. आणि अजूनही तो मुलगा सिंगल आहे. सिरियसली मला विश्वास बसत नाही, कसं काय यार, सिरियसली नाही का, मजाक नहीं है. मैं आई नो आप मेरे को देख रहे हो, मुझे हर जगह फॉलो कर रहे हो, मेरे क्लोजेस्ट वंस जो है उनसे कांटेक्ट करने का ट्राई कर रहे हो या फिर किया हुआ है कि मेरा क्या चल रहा है, कैसी हूँ मैं एंड ऑल. आई नो नानी को आपने बहुत सारे प्रोमिसेस दिए हुए मेरे बारे में, उस वजह से आपने अभी तक शादी नहीं की. एंड हो सकता है आपका प्यार बहुत ज़्यादा सच्चा, इवन आई डोंट नो. बट एक बार ट्रस्ट टूटने के बाद ना फिर से ट्रस्ट नहीं रख सकते. लाईक माझी रिॲक्शन अशी असेल ना, त्याने माझ्यासाठी चांद्र तारे तोडून जरी आणले ना किंवा माझ्यासमोर जीव जरी दिला, तर मी म्हणेन की यार काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून, किंवा ह्याला जीव द्यायचाच असेल म्हणून मी दिला असेल, किंवा हा हे फॉर्मॅलिटीसाठी करतोय. हे माझे रिॲक्शन्स असतील या आत्ताच्या सिच्युएशनला, इवन आय डोंट नो वाय. बट काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा काय घडून जातात ना की आपलं ट्रस्ट कोणावरच नाही राहत. तसं माझं झालंय की आई एम सो सॉरी, मैं आपके फीलिंग्स को समझ पा रही हूँ, आई एम नॉट फीलिंग लेस, समझ पा रही हूँ, बट आय कांट एक्सेप्ट द सिच्युएशन. आणि मी नाही करू शकत यार आत्ताच्या कंडिशनला किंवा ह्याच्यानंतर जे काय घडलंय माझ्यासोबत त्याच्यानंतर तर नाही करू शकत. सो आय एम रिक्वेस्टिंग यू, प्लीज मूव ऑन. अच्छी लड़की देखो और शादी कर लो, मूव ऑन कर लो, भूल जाओ मेरे को. मैं नहीं कर सकती वॉट यू नीड, वॉट यू एक्सेप्ट फ्रॉम मी. अँड कसं असतं ना, ज्याला खरं प्रेम पाहिजेलं असतं, निभवायचं असतं, त्याला भेटत नाही. आणि ज्याला भेटतं त्याला निभवता येत नाही. असं झालंय आत्ताच्या सिच्युएशनला. ज्याला माझी खरंच खूप जास्त गरज आहे, ज्याला मी हवी होते त्याच्या आयुष्यात, ज्याने माझ्यासोबत खूप सारी स्वप्न बघितली होती, त्याच्याकडं मी नाही जाऊ शकले किंवा आम्ही एकत्र नाही येऊ शकलो. आणि ज्याला मी सहज भेटले, ज्याच्याकडे मी सहज गेले, अख्खी दुनियाशी लढून, अख्ख्या समाजाशी लढून, सगळ्या गोष्टी करून, त्याला माझी किंमत नाही राहिली. ठीक आहे, लाईफ आहे, लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात, चालू राहतात. आणि लाईफ आहे तर एवढी सोपी नसणार आहे, बऱ्याच गोष्टी फेस करायच्या आहेत आपल्याला. आणि मला ह्या सगळ्यातनं एकच सांगायचं आहे की
जे काय आपल्या आयुष्यात घडन त्याला एक लेसन म्हणूनच घ्या प्लीज मुलींनो. बरेच मुली पाहिल्यात मी, बरेच मुलं सुद्धा पाहिली आहेत जे रिलेशनशिपमध्ये येतात आणि खूप सारी स्वप्न दाखवतात आणि निघून जातात. त्याच्यानंतर जो खरा प्रेम करणारा असतो, जो लॉयल असतो किंवा खरंच काही असो, त्याची लाख चुका असो, बट तो जो मनापासून प्रेम लावणारा असतो तो त्रास करून घेतो आणि शेवटी एका मुवमेंटला येतो, त्याला लास्ट ऑप्शन असं वाटतं की मी सुसाईड करावं आणि मरून जावं. बट मरून जाणं किंवा सुसाईड करणं हा काय ऑप्शन नसतो, कारण आपल्याला जग दाखवणारे आपले आई बाप, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यांच्यासाठी जगणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर आपण त्यांना व्हॅल्यू देत नसतील तर आपल्या आयुष्यात जगून काहीच फायदा नाही असं मला वाटतं. मला पण मरायला 100 कारण आहेत, पण मी मरणार नाही. कारण की मी मरणार नाही त्याचं मागचं कारण काय? कारण माझ्या आईने मला आज 23-24 वर्ष लहानाचं मोठं, मग मी माझ्या आजीकडे लहानाची मोठी झाले, बट जन्म तिने दिला, तिने मला जपलं, तिने माझ्यासाठी खूप काही केलंय. माझ्या आजीने पण माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. आणि जे आपल्या आयुष्यात प्रेम येतं ते 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 6 महिन्याचं, 8 वर्षाचं, 10 वर्षाचं, पण ज्याच्यामुळे आपण जग बघितलंय, एकदा तरी आपण त्याचा विचार करावा असं मला वाटतं. आजकालची पिढी अशी झाली आहे ना की प्रेमात पडतं, प्रेम होतं, 6 महिन्यात, 3 महिन्यात प्रेम होतं, एवढं सिरियस होतात आणि नंतर अशी सिच्युएशन येते, ते वेगळे होतात, ब्रेकअप होतं किंवा एकमेकांना कोणतरी डबल डेट करत असतं रिलेशनशिपमध्ये आणि त्याच्यातनं जो खरा प्रेम करणारा असतो, जो स्वार्थी नसतो, तो स्वतःचं जीवन संपवायचा विचार करतो आणि संपवतो सुद्धा. बट हा विचार करत नाही की यार 4 वर्षाच्या किंवा 6 महिन्याच्या प्रेमासाठी आपण आपला जीव देतोय आणि जी माया, जी प्रेम, जे निस्वार्थपणे करणारं प्रेम, जीव असेल, जे काय गोष्टी असेल, जे आपल्या आईने आपल्याला लावलंय, त्याचा कधीच आपण विचार करत नाही. माहित नाही का, आजकालची पिढी तरी नाही करत. माझे घरचे पण घाबरतात की यार ही अशा डिप्रेशनमध्ये आहे, या सिच्युएशनमध्ये ही काहीतरी करून घेऊन एकटी राहते. बट मी खूपदा विचार केलाय, खूपदा ट्राय केलंय, बट मला एका सिच्युएशनला येऊन मी जेव्हा शांत बसले आणि विचार केला, माझी आजी मला समोर दिसली आणि माझ्या आजीनी मला असं इंट्युशन दिलं की यार मरणं हा पर्याय नाही, मरणं हा पर्याय नाही आहे. तुला तू खचून डिप्रेशनमध्ये जाऊन मरून जावं अशी शिकवण मी तुला दिलेली नाहीये किंवा तू एवढी वीक नाही, तुला मी मोठी केलेली आहे की तू खचून मरून जावं, ते पण अशा व्यक्तीसाठी जे आजकाल तुझ्या आयुष्यात आलेले. सो आजचा ब्लॉग मला असं वाटतं खूप जास्त मोठं झालेलं आहे बोलता बोलता. आणि असं असतं ना की काही इमोशन्स असतात जे आपल्याला सांगता येत नाही आणि जेव्हा आपल्याला वेळ भेटते तर बोलताना थांबू वाटत नाही, आपल्याला नुसती बोलत जाऊ असं वाटत असतं. बरंच काही आहे माझ्या मनात, खूप काही जे मला सांगायचं आहे, जे मला बोलता येत नाहीये, ते मी नक्कीच यूट्यूबद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करीन, तुमच्यासोबत शेअर करीन. फक्त तुमच्या सगळ्यांची सपोर्टची खूप जास्त गरज आहे. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ जाईल मलाही माहिती आहे. आता मी चालू केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. आता मला थांबायचं नाही, आता मला हरायचं नाही आणि आता मला खचायचं नाही. खूप खचलेली आहे, खूप डिप्रेशनमध्ये आहे, मेंटली स्टेबल नाही आहे मी, रात्रीची झोप नाही आहे मला, जेवण जात नाही आहे, बऱ्याच गोष्टी आहे, बरेच टेन्शनमुळे बरेच आजार होत आहेत, चालू आहेत, ट्रीटमेंट चालू आहेत आणि कुठंच फोकस्ड नाही आहे मी. सो स्वतःला काही टार्गेट्स दिलेले आहेत मी ह्या वर्षात, जे मला पूर्ण करायचे आहेत, अचीव करायचे आहेत आणि आपण हळूहळू त्या गोष्टी करूयात. बट हा ज्या टॉपिकवर आपण बोलत होतो त्या टॉपिकवर आपण परत कधीतरी कंटिन्यू करू, म्हणजे उद्या वगैरे. आणि हा माझे ब्लॉग्स कसे बघायला आवडतील तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आय एम थिंकिंग की मी प्रँक्स व्हिडिओ वगैरे चालू करू का, किंवा काय मला नवीन देता येईल तुम्हाला. बरेच गोष्टी माझ्या डोक्यात चालू आहे, बट मी कळत नाही आहे की काय करू काय नाही. खूप काय करायचं आहे आणि खूप काय करणार आहे मी. करूयात, मिळून करूयात, तुमच्या पण साथची गरज आहे मला. सो असंच माझं व्हिडिओ बघत राहा आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोण माझ्या चॅनलला नवीन असतील. लव्ह यू गाईज. आजसाठी एवढंच.